काही लोक असतील तू म्हणतोस तसे वाईट, पण सगळेच नसतील. बरेच लोक असे असतील की जे केवळ स्वार्थापोटी नाही तर कलेवरच्या प्रेमापोटी तुझ्या या इंडस्ट्रीत आलेले असतील. माझ्या मुलीची काळजी मला नसणार का? अहो त्या फालतू मंजित बरोबर तुम्ही तिचं लग्न. हे चुप, हे फालतू नाटक माझ्या समोर नाही करायचे. आणि उड्या मारायला दोरी पण आणणार आहे. तुला आवडतात ना दोरीवरच्या उड्या? कुणाशी बोलतेस तू? जागूशी बोलतेय मी. तिथे कुणीही नाहीये. मम्मा त्याचा इगो हट झालाय, पुरुषी अहंकार. अजून काय, बायको 4 पावलं पुढे जाते म्हटलं ना की प्रत्येक पुरुषाचं असंच होतं. नवरे म्हणतात ना स्वतःला. कुठला बिझनेस ते काय सांगत नाही, पण या नव्या बिझनेसच्या नावाखाली दिवस रात्र बाहेर असतो. याचं नेमकं काय चाललंय ते आपल्याला कळायला नको का बाबा? कसं कळणार? तुम्ही मुलं घरी काय सांगता का? काय ग, काय आणलंस खायला? बिस्किट खाणार आहेस? नको. काय ज्योती, समीर काय म्हणतो? समीर? हो, काय झालं? अशी का घाबरलीस? काय नाही. भेटतो ना तुला. तू कुठे पाहिलंस आणि तुला कोणी सांगितलं? समीरने. समीर पण ना. हा, काय म्हणालीस? काय नाही. तू केव्हा भेटलास? हे काय, आता 10-15 दिवसांपूर्वी भेट झाली होती आमची. भेटतो आम्ही वरचेवर. का? नाही सागर, प्लीज आई बाबांना सांगू नकोस. नाही तर ते रागवतील. नाही सांगणार. पण यात रागवण्यासारखं काय आहे? तुमचं लग्न ठरलंय ना? अरे फक्त बघण्याचा कार्यक्रम झालाय, अजून लग्न ठरलंय कुठे? म्हणजे लग्न ठरल्यातच जमाय, पण ऑफिशियली नाही ना ठरलं काही. सागर प्लीज, नाही ना सांगणार बाबांना? नाही सांगणार. मला एक सांग, ऑफिशियली तर फिक्स होऊनच जाईल, पण तुम्ही एकमेकांना आवडता ना? आवडलोय रे, पण त्याची ती फिल्म इंडस्ट्री मध्ये येते ना. म्हणजे मी त्याला स्पष्ट सांगितलंय, तू जर ही फिल्म इंडस्ट्री सोडणार असशील तरच मी तुझ्याशी लग्न करीन. ज्योती, याला काय अर्थ आहे? होय, आणि प्लीज आता तू मला लेक्चर देऊ नकोस. ए ज्योती, अहो, मी काय म्हणते, बोल ऐका ना मी काय म्हणते. हा बोल ना, मी ऐकतोय ना. आज ना घर आवरताना कागदाचे काही कपडे सापडले मला.
मग काय घरात कचरा करायचं नाही असं म्हणतेस की काय तू? विरोध नका हो करू. ऐका ना मी काय सांगते ते. ते कपडे जेव्हा मी गोळा केले ना तेव्हा बघितलं त्याच्यावर काहीतरी लिहिलं होतं. काय लिहिलं होतं? सॉरी फ्रॉम प्रतीक. काय? अहो हा प्रतीक आपल्या प्रियाला त्रास तर देत नसेल ना? तू प्रियाला हे विचारलंस? नाही, अजून नाही बोलले. बरं, आता प्रिया कुठे आहे? तिच्या खोलीत आहे. बोलवू का? नाही, तू थांब, मी बोलवतो. प्रिया, प्रिया, प्रिया इकडे ये. का पप्पा? मी काय म्हणतो प्रिया, तो प्रतीक तुला खूप त्रास देतो काय ग? का? म्हणजे काय झालं? कोणी सांगितलं तुम्हाला? त्यांनी तुला चिठ्ठी लिहिली होती? नाही, कागदाचे काही कपडे मला सापडले म्हणून विचारते. प्रिया, मामा काय विचारते? तो प्रतीक तुला खूप त्रास देतो का? नाही पप्पा, सारखा फोन करत असतो. भेटायचंय भेटायचंय असं म्हणत असतो. पण तुम्ही काळजी करू नका, मी मॅनेज करीन ते. आणि आता तसंही त्याच्या प्रश्नांना काय आणि कशी उत्तरं द्यायची याची सवय झाली आहे मला. मला काय वाटतं, त्यांनी सॉरी लिहून पाठवलं म्हणजे कदाचित त्याला पश्चाताप होत असेल. मम्मा, आता तुझं पुन्हा सुरू झालं. पप्पा हो, समजावा ना हिला. अगं अशी काय आहे? उठून गेली. तिच्या भल्यासाठीच सांगत होते ना मी. नम्रता, अगं मी तिच्याशी नंतर बोलतो, आणि जर काय घडलं असेल ना तर ते मी सॉल्व्ह करतो ना. तू जरा शांत राहा प्लीज. काय कुणाल साहेब, अहो एवढे निर्धास्त राहू नका. का काय झालं? त्या राहुलला मोकळं सोडू नका. आता बाहेर भेटला होता मला. अहो कधी कुठल्या गावकऱ्याजवळ काय ओकून बसला ना तर वांदे होतील. भोसले, मी त्याची घरी राहण्याची सोय केली, मी त्याला बांधून नाही ठेवू शकत. अहो बांधून ठेवायला कोण सांगतंय, पण कुठे जातो, कोणाशी बोलतो, लक्ष ठेवायचं ना. त्या अजयला राहुल बनवून ना गळ्यात धोंडा बांधून घेतल्यासारखं वाटतंय. हो, पण हा धोंडा जर गळ्यातून सोडला तर इथे नाही तिथे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पडेल, आणि मग आपण सगळे खडी फोडायला तुरुंगात. भोसले, काय करायचं काही कळत नाही. आपले हात हे असे दगडाखाली सापडलेत ना. शट. भोसले, मी या राहुलला अजून किती दिवस पोसायचा? अहो चिडू नका, जरा दमानं घ्या. काय कुणाल साहेब, त्या पूनम देवला आणि एसीपी साहेबांना एकदा का खात्री पटली तर मग देऊ त्याला गावाला पाठवून. अहो पण तुम्ही अजयला त्या एसीपी महाडिकांच्या समोर घेऊन गेला होता ना, मग त्यांची नाही का खात्री पटली?
अहो त्यांना जरी खात्री पटली असं जरी त्यांनी दाखवलं जरी असलं ना, तरी इतक्या सहजासहजी त्यांचा विश्वास नाही बसणार. आता ते त्या पूनम देवला सांगतील, जा राहुल देशपांडेवर नजर ठेवा आणि मग मला रिपोर्ट करा. मग ती पूनम देव त्याच्यावर नजर ठेवणार आणि 100 वेळा पडताळून पाहणार की हाच राहुल आहे का, हाच राहुल आहे का. अहो इथे जर खरा राहुल देशपांडे असता ना, तर त्यालाही शंकाच आली असती की मीच खरा राहुल देशपांडे आहे का. आणि हा तर तोच आहे राहुल देशपांडे. म्हणून जपावं लागेल. थोडी कळस सोसा. काय इतक्या भानगडी करून ठेवल्यात ना, निस्तारताना त्रास हा होणारच. काय हो ना. बरोबर बोलतोय ना कुणाल साहेब. सॉरी समीर, खूप उशीर झाला ना. सॉरी. अगं सॉरी काय, ठीक आहे ना. खरं सांगू, कधी कधी वाट बघायला पण मजा येते. असं आहे का? मजा येत असेल तर नेहमीच उशिरा येत जाईल. अगं तसं नाही, नेहमी नेहमी उशीर झाला तर नाही, कधीतरी उशीर झाला तरच वाट बघायला मजा येते, कळलं. अरे चिडतोस काय? बरं समीर, परवा माझा वाढदिवस होता. काय? हो, आणि तो बाबांनी साजराही केला. तो ती परवा तुझा वाढदिवस होता आणि तुम्ही तो साजरा केला. मला साधं कळवावंसं सुद्धा वाटलं नाही तुला. ग्रेट. अरे तसं नाही रे, आम्ही अगदी घरगुती पद्धतीनेच साजरा केला, फक्त घरातल्या लोकांबरोबर, बाहेरच्या कोणालाही बोलवलं नाही. अच्छा, म्हणजे वाढदिवस घरच्या घरी साजरा केला, बाहेरच्या कुणाला सुद्धा बोलवलं नाही. ठीक आहे, म्हणजे मी बाहेरचा. चांगला आहे. अरे तसं नाहीये रे, तू उगीच काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस. आणि तुला कळवलं जरी असतं तरी तू घरी येणं योग्य दिसत नव्हतं रे. ज्योती, मी घरी नसतो आलो. अगं निदान मला कळवलं असतं तर मी तुला विश केलं असतं, एखादं गिफ्ट दिलं असतं तुला. हे बघ ज्योती, मला हे अजिबात आवडलेलं नाही. निदान एखादा SMS तरी. सॉरी बाबा. आणि हो, त्या दिवशी सागर घरी आला होता. काय, सागर घरी आला होता? आणि दारू पिऊनच आला होता. सागर दारू पिऊन घरी आला होता? बाबा ओरडले असतील तुझे मग. नाही, तसं त्याला कोणी रागावलं नाही. दारू पिऊन त्याची अवस्थाच इतकी वाईट झाली होती की त्याला कोण काय बोलणार. आता कसा आहे तो? आता बरा आहे. आणि काय रे,
आपण दोघं भेटतो ते तू सागरला का सांगितलंस? मग काय झालं, मित्र आहे माझा तो. तुझा मित्र आहे रे, पण माझा मोठा भाऊ आहे ना. आणि त्याने आई बाबांना सांगितलं असतं तर? नाही सांगणार, आणि सांगितलं तर सांगितलं. काय झालं, तू घाबरतेस कशाला? आम्ही मुलीच नेहमी घाबरत असतो. तुमचं बरं आहे रे मुलांचं, तुम्हाला कसलंही टेन्शन नसतं. बरं ठीक आहे, आपण मुद्द्यावर येऊयात का? कोणता मुद्दा? तू मला तुझ्या वाढदिवसाबद्दल का नाही सांगितलंस? ओ हो, सॉरी बाबा, सॉरी. ज्योती, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. मी रागावलं तुझ्यावर. हो का? बरं चल मग आपण आता भांडूया. अहो बस ना. पण सागर कुठे आहे? आहे त्याच्या खोलीत, बोलव का? नाही नाही नको, राहू दे. नाही, मी असं म्हणत होतो की आवी आपल्याला ज्योतीच्या लग्नामध्ये काही आर्थिक मदत करू शकेल असं वाटत नाही. म्हणजे तोच अजून सेटल नाहीये तर तो काय मदत करणार? नाही, खरं आहे तुमचं. मग आता आपण काय करणार आहोत? आणि अर्थात त्यांनी मदत केली असती तरी असे कितीचे पैसे दिले असते म्हणा, कारण तो अजून स्वतः सेटल नाहीये. तेव्हा मला तरी असं वाटतं की आपण त्याच्याकडे नको मागूया, आपणच काहीतरी प्रयत्न करूया. मी काय म्हणते, आपण सागरकडे मागूया का पैसे? सागर नाही, नको, मला नाही वाटत तसं करावं. कारण समजा म्हणजे त्याच्याकडे असतील नसतील, आणि नसले तर त्याला ही गोष्ट लागून राहील की आईबाबांनी आपल्याला बहिणीच्या लग्नासाठी पैसे मागितले आणि आपण काहीच करू शकलो नाही. त्याचं मन त्याला खात राहील, आणि तसा इमोशनल आहे तो, सतत त्याच गोष्टीचा विचार करत राहील. हे मला वाटतं नको त्याच्याकडे मागायला. आपण बघू ना, आपण आपली दुसरी काहीतरी व्यवस्था करूया. वा, या आलात तुम्ही? हो, तुमचीच वाट बघत होतो मी. सॉरी. सॉरी. अरे उशिरा येणार होतास तर सांगायचं ना तसं, मी पण उशिरा आलो असतो. सॉरी यार. मस्त नेटवरती चॅटिंग करत बसलो होतो यार. बरं चल, ते जाऊ दे. भेटली ज्योती? अरे तिलाच यायला उशीर झाला म्हणून वेळ झाला मला. कारण सांगू नकोस उशिरा येण्याची. मला माहितीये ती वेळेवर आली असणार, तूच उशीर केला असशील. आईला, ती ज्योती जिला तू बघितलं सुद्धा नाहीयेस तिच्यावर विश्वास आहे, आणि माझ्यावर विश्वास नाहीये. कमाल आहे तुझी. मग तुला चांगला ओळखतो मी इतकी वर्ष, माहितीये कसं आहेस ते. बरं बाबा, मी उशिरा पोहोचलो, झालं समाधान? बघ म्हंटल ना मी. बरं ऐक, अरे ज्योतीचा वाढदिवस होता परवा, आणि मला यार कळवलं सुद्धा नाही त्यांनी. तिचा वाढदिवस आणि तुला कळवलं नाही? तुला कळवलं नाही? चक्क तुला कळवलं नाही?
बस झालं. एवढं ओव्हर रिॲक्ट व्हायची गरज नाहीये, कळलं? ओके सॉरी. का नाही कळवलं? म्हणे घरगुती साजरा केला. तुला तो सागर माहितीये का रे? सागर पंडित? हो, तो ज्योतीचा भाऊ आहे ना. हा माहितीये. तर त्याचं काय? अरे तो ज्योतीच्या वाढदिवसा दिवशी दारू पिऊन घरी आला होता. हिला? मग हो ना यार. घरी जबरदस्त टेन्शन झालं असेल यार. हो, पण एका दृष्टीने एक बरं झालं, तो त्या सरगमरावला सोडून घरी परतला. हो यार, ते एक बरं झालं. संजू, मी एक सांगू, आपण पण यार त्या सरगमरावचं प्रोजेक्ट सोडून देऊया. अरे पण आपल्याला दुसरा प्रोजेक्ट मिळाला पाहिजे ना. मिळेल यार, दुसरा प्रोजेक्ट मिळेल, पण आपण हा प्रोजेक्ट सोडून देऊया. ओके, विचार करू. ठीक आहे संजू, आपण उद्या भेटूयात. आता निघू, चल. ओके, पण आज सारखा उशीर करणार नसेल तर मी पण मस्त जाऊन नेटवर चॅटिंग करत बसतो, मगच घरी जाईल. वाट बघत असेल माझी. ओके चल. अरे हो, पण एवढी घाबरल्यासारखी काय काय झालं काय एवढं? अहो आता प्रतीकच्या मित्राचा फोन आला होता, त्याने विष घेतलंय. तुम्हीच तुमच्या त्या मित्राला एसीपी महाडिकला सांगितलं असेल ना मला चौकशीसाठी बोलवायला, आणि मला तिथे चौकशीसाठी बोलवलं म्हणून तुम्हाला तर आनंदाच्या उकळच पोटत असतील ना. मला काय बोलतेस प्राची? माझ्या चेहऱ्यावर बघ, जरा तरी आनंद आहे का बघ. बालवयाची